या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। सोलापूर लोकसभेचे भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह महायुतीतील सर्वपक्षीय नेत्यांसह अभिवादन करण्यात आलं। तर सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे महायुतीतील नेत्यांनी एकत्रित येऊन अभिवादन केलं। दरम्यान भाजपने जाहीर केलेला जाहीरनामा म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं घोषणापत्र होय। तर दीन, दलित, वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेब यांनी केलं असून बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आज देखील प्रेरणा देतं। त्यामुळे कोट्यवधी लोक आजही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात, असे यावेळी राम सातपुते यांनी म्हटलंय। त्यानंतर भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल ते म्हणाले की गोरगरीब, वंचित, दलितांच्या स्वप्नांना पूर्ण भारत करण्याचा बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस निवडला, त्याबद्दल मोदीजींचे आभार। भाजपने जाहीर केलेला जाहीरनामा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत घडविण्याचा घोषणापत्र असेल व बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराचे काम भाजपच्या काळात झाले आहे। इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक होणार आहे। त्या जागेचे प्रश्न देखील मोदीजींनी सोडवले। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी जाहीर केलेला जाहीरनामा म्हणजे एक वचननामा असल्याचंही राम सातपुते यांनी म्हटलंय। मी सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आज बाबासाहेबांची जयंती, करोडो भारतीयांना ज्यांनी मुख्य प्रवाहात आणलं, या देशासाठी राज्यघटना लिहिली आणि दीन, दलित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, समाजाला त्या ठिकाणी एक विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आजही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरतं। त्यामुळेच आज या ठिकाणी करोडो भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करतात। मीही बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे आणि मी आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम। आजच्या या क्रांतिकारी दिवसाच्या दिवशीच भाजपनं आपला जाहीरनामा सादर केलेला आहे। काय नेमक्या भूमिका मांडलेल्या आहेत जाहीरनाम्यातून, काय आश्वासन दिलं? मुंगेरीलाल के हसीन सपने म्हणून काँग्रेसचे नेते त्याच्यावर टीका करतात। मुळात या ठिकाणी आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप धन्यवाद देतो की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा वचननामा असेल, हे गोरगरीब जनतेचे, दलितांचे, वंचितांचे, आदिवासींचे स्वप्न पूर्ण करण्याचा जो आज दिवस निवडलेला आहे नरेंद्रजी मोदी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जे घोषणापत्र घोषित होतं आहे, हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांना एक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचा हे घोषणापत्र असेल असं मला वाटतं। काँग्रेसचे मुंगेरीलाल के हसीन सपने म्हणजे त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघतो? मुळात या ठिकाणी मोदीजींनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घोषणापत्र म्हणजे वचननामा आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालं। त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भव्य स्मारक इंदू मिलच्या जागेवर हवं, त्या जागेचा प्रश्न मोदीजींनी सोडवला। त्यामुळे मला विश्वास आहे की पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवण्याच्या दृष्टीने आज मोदीजी घोषणापत्र नाही तर वचननामा आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा हा दिवस मानून आज घोषणापत्र घोषित करतात। मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय, काय संकल्पना करताय या दिवशी? मी या ठिकाणी मी जे काय आहे ते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच मला इथं निवडणूक लढवण्याचा अधिकार भेटतोय। एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतं हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच होतं आहे। माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला, आता खासदारकीचा उमेदवार झाला, हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झालं आहे। त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार खऱ्या अर्थानं म्हटलं जातं, उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामुळं माझ्यासारखा एक त्या ठिकाणी मागासवर्गीय परिवारातला, ज्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी चपला शिवायचं काम केलं, ज्याच्या आईवडिलांनी ऊसतोडीचं काम केलं, अशा परिवारातल्या मुलाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज इतकी मोठी प्रतिष्ठा, इतका मोठा मान भेटतो आहे। एक चहा विकणाराचा मुलगा पंतप्रधान होतो आहे, त्या ठिकाणी सामान्य परिवारातील मुलं
किंवा आमच्यासारखे जे सामाजिक क्षेत्रात काम करू शकतात आम्हाला स्थान हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळेच भेटतं. पण बाबासाहेबांचं हे संविधान भाजपचे लोक, सत्ताधारी लोक बदलण्यासाठी निघालेले आहेत. संविधान वाचवण्याची वेळ आली आहे असं सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे म्हणतात. आपण काय उत्तर द्याल त्यांना? मुळात त्या ठिकाणी संसद भवनचं नाव संविधानाच्या नावाने संसद भवनाचं नामकरण मोदीजींनी केलं. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हिंदू मिलची जागा दिली आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं नेहमी मोदीजी म्हणतात. त्यामुळे मला असं निश्चित सांगायचं आहे की काँग्रेसवाल्यांनी काही म्हणू, बाबासाहेबांचे विचार त्या ठिकाणी गरिबांना, दीन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार, मोदीजी काम करत आहेत. 18 तास त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी मोदीजी कार्यरत आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की मोदीजींच्या स्वप्नात मोदीजी जो काही भारत घडवत आहेत ते बाबासाहेबांना अभिप्रेत समाज निर्मिती आणि राष्ट्रनिष्ठित समाज निर्मिती, त्यामुळेच या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत मोदीजी येत्या काळात घडवतील. निळ्याचा ड्रेस आजच घातला, औचित्य काय? मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन जगणारा कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस मी तर विधानसभेमध्ये भर विधानसभेत सांगितलं की मला आरक्षण मी आमदार बाबासाहेबांच्या संविधानामुळे, त्यामुळे निश्चित मला येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा पूजनीय बाबासाहेब आंबेडकर गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.